नमस्कार शेतकरी मित्रांनो, मागील त्याला सौर पंप योजनेमध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांचे प्रश्न आपल्याला आले आहेत की सर सर्वेचा ऑप्शन आलेला आहे किंवा भरपूर साऱ्या शेतकऱ्यांना सर्वेचा मेसेज आलाय. तर त्यांचा प्रश्न असा आहे की सर सर्वे करून घ्यायचा का, जर सर्वे केला तर आम्हाला वेंडर सिलेक्ट करण्याचा ऑप्शन येईल का, हा एक मेन प्रश्न आहे. त्यानंतर वेंडर कधी ऍड होणार, हा एक खूप महत्वाचा प्रश्न सर्वांसमोर उभा राहिला आहे. आता लक्षात घ्या, ह्या वर्षाचा वेंडर कोटा जवळपास 1,60,000 एवढा वेंडर कोटा ह्या वर्षाचा आहे. आणि आपण जे शेतकरी फॉर्म भरतात आपले, ते शेतकरी जवळपास 6 ते 6.5 लाख शेतकरी आहेत ज्यांनी महावितरणकडे मागील त्याला सौरपंप योजनेसाठी फॉर्म भरलेले आहेत. आणि त्यामध्ये एवढ्या लोकांनी पेमेंट पण खूप साऱ्या लोकांनी केलेले आहेत. तर यामधून फक्त 1.5 लाख जे आहेत ते वेंडर सिलेक्शन करण्यासाठी जे आहेत ते प्राधान्य त्यांना भेटणार आहे. तर यामध्ये प्रॉब्लेम असा होणार आहे की आता यामध्ये खूप साऱ्या अडचणी येत आहेत. ज्यांनी पहिले फॉर्म भरले होते त्यांचे फॉर्म तसेच पेंडिंग राहत आहेत किंवा त्यांना वेंडर सिलेक्ट करताच येणार, कारण की साईटवर वेंडर कधी ऍड होतात हे सर्वांना समजणे एक विषय कठीण होऊन राहिला आहे. त्यासाठी आपण मेंबरशिप ग्रुप चालू केलाय वर आपल्याला त्याचा नंबर भेटेल, जॉईन करू शकता. वेंडर ऍड झाले की तुम्हाला माहिती भेटेल. आता महत्वाचा विषय राहिला की तुम्ही जॉईंट सर्वे करायचा का नाही करायचा. आता मागेल जरा सौर पंप योजनेमध्ये पाठीमागे काय चाललं होतं की तुम्ही जॉईंट सर्वे जरी नाही केला तरी तुमचा लाईनमन येऊन तुमचा सर्वे करून जात होता किंवा तुम्ही कंपनी सिलेक्ट केल्यानंतर किंवा तुम्हाला जॉईंट सर्वे नंतरनी होत होता. पण आता काय झालंय, जॉईंट सर्वे आधी करण्याचं ऑप्शन खूप साऱ्या शेतकऱ्यांना आलेले आहेत. तर काही घाबरण्याची गरज नाही. आपण महावितरणच्या खूप साऱ्या अधिकाऱ्यांना विचारल्यानंतर जॉईंट सर्वे केल्यानंतरच आता इथून पुढे वेंडर सिलेक्शन करण्याचे जे ऑप्शन आहेत ते येणार आहेत. त्यामुळे ज्यांना जॉईंट सर्वेचा मेसेज आलाय त्यांनी जॉईंट सर्वे करून घ्या. आणि आता वेंडर हे 1 लाख कोटा वेंडरचा 10 ते 12 दिवसात किंवा त्या अगोदर पण वेंडर लिस्टमध्ये ऍड होऊ शकतो. आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा, कारण की जेव्हा वेंडर अवेलेबल होतील तेव्हा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्हाला माहिती दिली जाते. आणि सर्वात महत्वाचा विषय होता, खूप सारे शेतकरी विचारत आहेत की सर्वे करायचा का, सर्वे करून घ्या. जरी तुमचा सर्वे पेंडिंग मध्ये राहिला तरी तुमचं अप्लिकेशन तिथं स्टेटस ही पेंडिंग दाखवणे किंवा काहीतरी अप्लिकेशन अपूर्ण आहे असं दाखवलं जातं आणि तुमचा पंप त्या तिकडे बसवला जाणार नाहीये. तर सर्वे करणं खूप गरजेचं आहे. सर्वे केल्यानंतरच आता इथून पुढे तुमचं जे आहे ते वेंडर सिलेक्शन होणार आहे. वेंडर सिलेक्शन काही अजून वेंडर सिलेक्शनचे काय झाले, या वेबसाईटवर सध्या एक एरर असल्यासारखं आहे. काही वेंडर सिलेक्शनचं ऑप्शन आहे तर काही सर्वेचं ऑप्शन आहे. असे 2 प्रकारचं ऑप्शन या वेबसाईटवर तुम्हाला पाहायला भेटत आहे. पण ज्यांना सर्वेचं ऑप्शन आहे त्यांनी 100% सर्वे करून घ्या आणि वेंडरच्या माहितीसाठी आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला नक्की जॉईन व्हा. धन्यवाद.